नमस्कार, आपले किचन कुक विथ झी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। चला आज बनवूया छोट्याशा भुकेसाठी झटपट होणारा चटपटीत स्नॅक्स। कुरमुऱ्याची पटकन होणारी लेमन भेळ बनवूया। विकत घ्यायला गेलात तर 10 रुपयात तुम्हाला मुठभर मिळेल, पण तीच घरी बनवली तर पोटभर खाल। फक्त 5 मिनिटात होणारी ही सोपी रेसिपी आहे। सगळ्यात आधी यासाठी आपल्याला लागणारे साहित्य काय आहे ते पाहूया। इथे मी पाव किलो कुरमुरे घेतलेत। कुरमुरे अगोदरच स्वच्छ करून हे मी भाजून घेतलेत। कुरमुरे भाजून घेतले की ते बघा असे छान कुरकुरीत होतात आणि त्यामुळे याची भेळ खायला सुद्धा छान कुरकुरीत लागते। त्यानंतर शेंगदाणे घेतलेत, थोड्याशा चण्याच्या डाळ्या घेतल्या, हळद आहे अर्धा चमचा, ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ही तिखट नाही फक्त रंगासाठी घालते। त्यानंतर हिंग घेतलाय, कढीपत्ता घ्यायचा आहे, कढीपत्ता भरपूर घ्यायचा, हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे। मिरची तुम्हाला किती तिखट हवा आहे त्यानुसार घेऊ शकता। आणि ही पाव चमचा लिंबू सत्वाची पावडर आहे। आपल्याला चटपटीत लेमन भेळ बनवायची आहे, त्यासाठी ही जरूर घाला। त्याचबरोबर थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ एकत्र करून घेतलंय, हे चवीनुसार घालायचं। आता भेळ बनवण्यासाठी एका मोठ्या जाड बुडाच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल तापलं की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे बारीक गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे थोडेसे फुटायला लागले आणि कुरकुरीत भाजले गेले की ते असे बाजूला करून घ्यायचे। आता एका साइडने तेलामध्ये मिरची घालायची, सोबतच कढीपत्ता पण घालायचा। मिरची आणि कढीपत्ता तेलावर व्यवस्थित फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचा। मिरची कढीपत्ता ओला राहायला नको, नाहीतर भेळ नंतर मऊ पडू शकते। त्यानंतर यातच डाळ्या घालायच्या। या भाजलेल्या चण्याच्या डाळ्या आहेत, त्यामुळे त्या अजून तेलावर जास्त भाजण्याची गरज नाहीये। डाळ्या परतून झाल्या की यामध्ये मसाले घालून घ्यायचे। गॅसची फ्लेम बारीक ठेवायची, नाहीतर मसाले तेलावर पटकन करपतील। हळद, लाल तिखट, मिरपूड, लिंबू सत्व, मीठ सगळं एकत्रच घालून मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये भाजून ठेवलेले कुरमुरे घालायचे। कुरमुरे आणि मसाले एकजीव होईपर्यंत हे बारीक गॅसवर परतून घ्यायचं। सुरुवातीला याला रंग आलेला दिसणार नाही, पण हे 5-6 मिनिटं छान मिक्स करून घेतलं की आपल्या या कुरमुऱ्याच्या भेळला छान रंग येईल। बघा अगदी झटपट आपली ही कुरकुरीत आणि चटपटीत कुरमुऱ्याची लेमन भेळ तयार झाली आहे। पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये तुम्ही आवडीनुसार बारीक शेव मिक्स करू शकता। शेव मिक्स केल्यानंतर बघा अगदी विकत्री मिळते तशीच लेमन भेळ तयार होते। ही भेळ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून भरपूर दिवस स्टोर करून खाऊ शकता। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत रहा। चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी मध्ये, तोपर्यंत बाय बाय।